व्हेरी गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट, वेलकम टू डॉक्टर तिडके क्लासेस. नीट बायोलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बद्दल इन्फॉर्मेशन घेणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये जर आपण पाहिलं तर लास्ट लेक्चरमध्ये मी इव्हेंट्स ऑफ सेक्सुअल रिप्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम कंप्लीट केलं होतं. आपण टोटल तिथं 7 इव्हेंट पाहिल्या होत्या. पहिली इव्हेंट होती बाळांनो गॅमेटोजेनेसिस, दुसरी इव्हेंट आहे इन्सेमायनेशन, तिसरी इव्हेंट आहे फर्टिलायझेशन, फोर्थ आहे इम्प्लांटेशन, 5 आहे जस्टेशन, 6 आहे पार्च्युरेशन आणि 7वी इव्हेंट आहे लॅक्टेशन. तर या पूर्ण इव्हेंट आपण सिक्वेन्सली काल डिस्कस केलेले आहेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी करतोय मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम जर आपण याची लोकेशन पाहायचं म्हटलं तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम बाळांनो कुठं प्रेझेंट आहे तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम प्रेझेंट इन पेल्विक रिजन. कुठं प्रेझेंट आहे रे बाळांनो? पेल्विस रिजन मध्ये प्रेझेंट आहे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. पेल्विक रिजन म्हणजे आपल्या वेस्टचा जो रिजन आहे जस्ट त्या खालचा, तर तिथं आपण म्हणू शकतो की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम प्रेझेंट आहे. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये कोणकोणते पार्ट येतात तर इट कन्सिस्ट ऑफ फॉलोइंग स्ट्रक्चर. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये आपण फॉलोइंग स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये बाळांनो आपण कोणते कोणते स्ट्रक्चर येतात तर हे पाहण्याचा प्रयत्न करू. आपल्या समोर एक डायग्राम आहे. या डायग्राम मध्ये आपल्याला लक्षात येईल की मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये कोणते स्ट्रक्चर येतात. त्यामध्ये फर्स्ट वन आहे पियर ऑफ टेस्टिस. आता इथे जर आपण पाहिलं तर बाळांनो ही एक टेस्टिस आहे आणि ही एक टेस्टिस आहे. म्हणजे टेस्टिसची काय आहे बाळांनो? एक पियर आहे. आणि या टेस्टिस प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणून काम करतात हे आपल्याला माहित असलं पाहिजे. या टेस्टिसच्या नंतर आपण पुढे असेसरी डक्ट पाहतो. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये कोणते आहेत? असेसरी डक्ट मध्ये बाळांनो या टेस्टिस मधून अशा प्रकारे छोट्या छोट्या डक्ट अराईज झालेल्या दिसतात. यांना आपण रिटे टेस्टिस म्हणतो. असेसरी डक्ट मध्ये पहिलं आपण पाहतोय कोण? रिटे टेस्टिस. रिटे टेस्टिसच्या नंतर पुढे अशा प्रकारे ट्यूब आहेत. यांना आपण म्हणतो वासा इफ्रन्सिया किंवा वॉस इफ्रन्सिया आपण म्हणतो. वॉस इफ्रन्सियाच्या नंतर पुढे आपल्याला ही एक सी सेफ डक्ट पाहायला भेटते. आणि ही जी सी सेफ डक्ट आहे जी टेस्टिसच्या पोस्टिरियर सरफेसवर प्रेझेंट असते याला म्हटलं जातं इपिडिडॅमिस. म्हणजे फर्स्ट रिटे टेस्टिसच्या नंतर वॉस इफ्रन्सिया, त्यानंतर आहे इपिडिडॅमिस. इपिडिडॅमिसच्या नंतर पुढे बाळांनो आहे वॉस डिफरन्स. ही जी डक्ट अराईज झाली आणि वर गेलेली आहे तर ही आहे वॉस डिफरन्स. या वॉस डिफरन्सला वाटेमध्ये जात असताना सेमायनल वेसिकल या ग्लँडच्या डक्ट भेटतात. सेमायनल वेसिकल म्हणजे वॉस डिफरन्सची डक्ट आणि प्लस सेमायनल वेसिकलची डक्ट या दोन्ही डक्ट एकत्रितपणे तयार करतात बाळांनो इजॅक्युलेटरी डक्ट. कोणती डक्ट? इजॅक्युलेटरी डक्ट. लक्षात घ्या. आणि इजॅक्युलेटरी डक्ट ही पुढे कुठं ओपन होते तर इजॅक्युलेटरी डक्ट पुढे ओपन होते एका कॉमन डक्ट मध्ये. जी डक्ट पेनिस मधून रन करते त्या डक्टला आपण काय म्हणतो तर त्या डक्टला आपण युरेत्रा म्हणतो. युरेत्रा म्हणजे इजॅक्युलेटरी डक्ट पुढे कुठं ओपन होते बाळांनो? युरेत्रा मध्ये ओपन होते. युरेत्रामध्ये म्हणजे पूर्ण जर डक्ट आपल्याला सांगता येतील तर टेस्टिस मधली पहिली जी डक्ट आहे तर ती आहे रिटे टेस्टिस, त्यानंतर वॉस इफ्रन्सिया, त्यानंतर इपिडिडॅमिस, त्यानंतर आहे वॉस डिफरन्स, त्यानंतर आहे इजॅक्युलेटरी डक्ट आणि त्यानंतर आहे युरेत्रा. ओके. यानंतर आपल्याला सांगता येईल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये कोणकोणत्या ग्लँड आहेत. जर आपल्याला ग्लँड बद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर आपल्याला 3 टाईपच्या ग्लँड मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये प्रेझेंट आहेत. फर्स्ट वन आपल्याला या ठिकाणी ज्या ग्लँड दिसत आहेत याला आपण म्हणतो सेमायनल वेसिकल. कोणती ग्लँड आहे बाळांनो? सेमायनल वेसिकल. ओके. यानंतर ही पियर मध्ये प्रेझेंट आहे. त्यानंतर युरिनरी ब्लॅडरच्या बेसला
प्रेझेंट असणारी ही जी एक ग्लँड आहे या ग्लँडला म्हणलं जातं प्रोस्टेट ग्लँड. आणि त्यानंतर त्याच्या बेसला अजून एक ग्लँड प्रेझेंट आहे, इथे आपण रिप्रेझेंट करू शकतो अशा प्रकारे. या बाजूला असणारी ही जी ग्लँड आहे याला म्हटलं जातं बल्बोयुरेथ्रल ग्लँड. म्हणजे 3 टाईपच्या ग्लँड आपल्याला इथे पाहायला भेटतात. फर्स्ट वन आहे सेमायनल वेसिकल, त्यानंतर आहे प्रोस्टेट आणि त्यानंतर आहे बल्बोयुरेथ्रल ग्लँड. 3 टाईपच्या ग्लँड आपल्याला इथे पाहायला भेटतात. सेमायनल वेसिकल बाळांनो पेयर मध्ये आहे, प्रोस्टेट ग्लँड ही फक्त सिंगल आहे, सिंगल, आणि बल्बोयुरेथ्रल ग्लँड अगेन 2 आहेत, म्हणजे या पेयर मध्ये प्रेझेंट आहेत. ओके. यानंतर नेक्स्ट असेसरी ग्लँडच्या नंतर पुढचा पार्ट असतो एक्सटर्नल जेनायटेलिया. आणि एक्सटर्नल जेनायटेलियामध्ये 2 पार्ट येतात. एक जो हा पार्ट आपला सर्वांना दिसतो या पूर्ण पार्टला आपण पेनिस म्हणतो. यस, पेनिस. आणि सेकंड वन आहे स्क्रॉटम. पेनिस आणि स्क्रॉटम या दोघांना एकत्रितपणे एक्सटर्नल जेनायटेलिया आपण म्हणू शकतो. एक्सटर्नली अपीअर होणारे जे स्ट्रक्चर आहेत त्यांना आपण एक्सटर्नल जेनायटेलिया म्हणू शकतो. आता पेनिसला जर आपण इथं केअरफुली पाहिलं तर इथे आपल्याला दिसतं की पेनिसचा जो टिप आहे तर तो थोडासा बल्ज झालेला आहे, फुगलेला आहे. यस, त्याला आपण ग्लान्स पेनिस म्हणतो. ग्लान्स पेनिस हा फुगलेला जो पार्ट आहे याला आपण ग्लान्स पेनिस म्हणतो. आणि त्याच्यावर एक लूज फोल्ड ऑफ स्किन प्रेझेंट असते, त्या स्किनला आपण फोर स्किन किंवा प्रिफ्यूस म्हणतो. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे आपण टोटल 4 हेडिंग खाली याला कंप्लीट केलेलं आहे. जर आपल्याला पुढे पाहायचं असेल अजून थोडंसं डिटेलमध्ये तर इथे आपण एक डायग्राम ड्रॉ केलेली आहे. या डायग्राममध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे समजू शकतं. फर्स्ट वन बाळांनो जर आपण पाहिलं तर आपण स्टार्ट करूया टेस्टीज पासून. पेअर ऑफ टेस्टीज आहे, ही एक आणि ही एक, 2 टेस्टीज आपल्याला दिसत आहेत ज्या प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणून काम करतात. त्यानंतर ज्या डक्ट आहेत तर टेस्टीजच्या आतमध्ये बाळांनो असे कंपार्टमेंट असतात. इथं मी 3 कंपार्टमेंट केलेले आहेत. हा एक कंपार्टमेंट, हा दुसरा कंपार्टमेंट आणि हा तिसरा कंपार्टमेंट. एका टेस्टीजच्या आतमध्ये जवळपास 250 कंपार्टमेंट प्रेझेंट असतात. त्याला आपण टेस्टिक्युलर लोब्यूल म्हणतो. आणि एका टेस्टिक्युलर लोब्यूल मध्ये 1 ते 3 सेमिनिफेरस टिब्यूल असतात. 1 to 3 सेमिनिफेरस टिब्यूल असतात. मग इथं जर तुम्ही पाहिलं तर एका टेस्टीज मध्ये आपण 3 टेस्टिक्युलर लोब्यूल काढलेत. प्रत्येक लोब्यूल मध्ये 1 सेमिनिफेरस टिब्यूल काढलेली आहे ग्रीन कलरची. या सेमिनिफेरस टिब्यूल पासून पुढे अराईज झालेली जे नेटवर्क ऑफ डक्ट आहे किंवा टिब्यूल आहे, स्ट्रेट लाईन डक्ट, त्याला आपण रिटेटेस्टीज म्हणतो. रिटेटेस्टीज पासून पुढं येलो कलरच्या आपल्याला ट्यूब दिसत असतील त्यांना वॉसा इफ्रन्सिया म्हणतो. वॉसा इफ्रन्सियाच्या नंतर पुढं ही जी सी सेप किंवा कॉमा सेप डक्ट आहे त्याला इपिडिडॅमिस म्हणतो. इपिडिडॅमिसच्या नंतर इथं अराईज झालेली जी डक्ट आहे याला आपण वॉस डिफरन्स म्हणतो. आणि वॉस डिफरन्सला जर आपण केअरफुली बघितलं तर वॉस डिफरन्सला यस वाटेमध्ये कुणाची डक्ट भेटते, सेमायनल वेसिकलची. ही ग्रीन कलरच्या 2 सेमायनल वेसिकल आहेत त्यांची डक्ट कंबाईन होते आणि फायनली पुढे तयार होते इजॅक्युलेटरी डक्ट. म्हणजे इजॅक्युलेटरी डक्ट कशी तयार झाली आहे तर वॉस डिफरन्सची येणारी डक्ट त्याच्यासोबत कंबाईन होते सेमायनल वेसिकलची डक्ट आणि तयार होते इजॅक्युलेटरी डक्ट. ही इजॅक्युलेटरी डक्ट जाऊन प्रोस्टॅटिक युरेथ्रामध्ये ओपन होते आणि त्यानंतर इजॅक्युलेटरी डक्टच्या नंतर पुढे हा पूर्ण कोन आहे प्रोस्टॅटिक युरेथ्रा आहे. आता यामध्ये जर आपण पाहिलं तर अशा प्रकारे डक्टचा सिक्वेन्स जर आपण घेतला तर टेस्टिसच्या आतमध्ये कोण आहे मला सांगा, सेमिनिफेरस टिब्यूल आहे. सेमिनिफेरस टिब्यूलच्या पुढे कोण आहे, रिटेटेस्टीज आहे. रिटेटेस्टीजच्या पुढे कोण आहे बाळांनो, वॉस इफ्रन्सिया. वॉस इफ्रन्सियाच्या पुढे कोण आहे तर इपिडिडॅमिस. इपिडिडॅमिसच्या पुढे कोण आहे बाळांनो, वॉस डिफरन्स. वॉस डिफरन्सच्या पुढे कोण आहे बाळांनो, इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट आणि इजॅक्युलेटरी डक्टच्या पुढे कोण आहे बाळांनो तर युरेथ्रा. म्हणजे अशा प्रकारे स्पर्म सेमिनिफेरस टिब्यूल मध्ये तयार होतात आणि हे या पाथवेद्वारे यस असे बाहेर येतील. बरोबर. नेक्स्ट यानंतर आपल्याला असं सांगता येईल की दोन्ही बाजूला 2 टेस्टीज आहेत. यानंतर सेंटरचा पार्ट जर आपण पाहिला तर असेसरी ग्लँड मध्ये आपण स्टडी करतो. असेसरी ग्लँड मध्ये कोण आहे तर 2 सेमायनल वेसिकल या ग्लँड आहेत. त्यानंतर एक सिंगल प्रोस्टेट ग्लँड आहे आणि 2 बल्बो युरेथ्रल ग्लँड प्रेझेंट आहेत. बल्बो युरेथ्रल ग्लँड इथं पाहायला भेटत आहेत आपल्याला. नेक्स्ट त्यानंतर हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरला आपण पेनिस म्हणणार आहोत. पेनिसचा जो बल्ज
एंड आहे त्याला आपण ग्लान्स पेनिस म्हणतो आणि ग्लान्स पेनिसवर लूज फोल्ड ऑफ स्किन आहे त्याला आपण फोर स्किन म्हणतो. बरोबर. अशा प्रकारे या पूर्ण डायग्रामला आपण कंप्लीट करू शकतो. वरच्या बाजूला हे सर्क्युलर स्ट्रक्चर म्हणजे कोण आहे, युरिनरी ब्लॅडर आहे आणि या युरिनरी ब्लॅडर मध्ये दोन्ही बाजूने कोण येऊन ओपन होत आहेत, तर युरेटर ओपन होत आहेत हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. बरं, यानंतर नेक्स्ट पॉइंट आपल्याला सांगता येईल, याच स्ट्रक्चरला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला जर आपण लॉन्जिट्युडिनल सेक्शन मध्ये पाहिलं तर एलएस मध्ये आपल्याला काय दिसू शकतं, तर लॉन्जिट्युडिनल सेक्शन मध्ये आपण इथं पाहू शकतो की हे वरतून येणारे काय दाखवलेले आहेत, युरेटर दाखवलेले आहेत. इकडे बघा. नेक्स्ट वरतून किडनी कडून येणारे कोण आहेत, युरेटर. त्यानंतर इथे कोण आहे, सॅक युरिनरी ब्लॅडर आहे. समोरच्या बाजूला हा युरिनरी ब्लॅडर आहे आणि मागच्या बाजूला हा रेक्टम आहे अलिमेंटरी कॅनलचा. आणि या दोघांच्या मध्ये कोण प्रेझेंट आहे बाळांनो, तर या दोघांच्या मध्ये सेमायनल वेसिकल प्रेझेंट आहे. म्हणजे सेमायनल वेसिकल ही जी ग्लँड दिसते आपल्याला, तर ही सेमायनल वेसिकल आहे. आणि सेमायनल वेसिकल कुणा दोघांच्या मध्ये आहे, युरिनरी ब्लॅडर आणि रेक्टम या दोघांच्या मध्ये. महत्वाचा एमसीक्यू आहे. यानंतर नेक्स्ट आपल्याला अजून सांगता येईल की टेस्टीज आहे. इथे प्रेझेंट असणारी ही काय आहे, टेस्टीज आहे. टेस्टीज कशामध्ये ठेवलेली आहे, तर स्क्रॉटम मध्ये ठेवलेली आहे. यानंतर टेस्टीज पासून अराइज झालेली जी डक्ट आहे, तर या डक्टला वॉज डिफरन्स दिलेला आहे. इथे शॉर्ट मध्ये सगळ्या डक्ट नाही दिसणार आपल्याला. यानंतर या युरिनरी ब्लॅडरच्या बेसला बसलेली जी ग्लँड आहे त्याला आपण प्रोस्टेट ग्लँड म्हणू शकतो. हा पूर्ण पेनिस आहे, पेनिस मेल कॉप्युलेटरी ऑर्गन म्हणू शकतो. यानंतर पेनिस मधून रन झालेला इथं काय दाखवलेला आहे, युरेथ्रा दाखवलेला आहे, युरेथ्रा. यानंतर पेनिसचा जो बल्ज एंड आहे त्याला आपण ग्लान्स पेनिस म्हणतो आणि ग्लान्स पेनिसवर असणारी जी स्किन आहे त्याला आपण फोर स्किन किंवा प्रिफ्यूज म्हणतो. यस, अलिमेंटरी कॅनलचा हा एंड आहे, एलिमेंटरी कॅनलचा हा एंड आहे आणि या एंडला आपल्याला ओपनिंग पाहायला भेटेल, त्या ओपनिंगला आपण एनस म्हणतो. नेक्स्ट यानंतर मागच्या बाजूला रेक्टम आहे. रेक्टम हा लार्ज इंटेस्टाइनचा पार्ट आहे बाळांनो. लार्ज इंटेस्टाइनचे 3 पार्ट आहेत, सिकम, कोलॉन आणि रेक्टम. तर हा रेक्टम शेवटचा पार्ट आहे. आणि यानंतर इथे इथून येणारा वॉज डिफरन्स आणि इकून येणारी सेमायनल वेसिकलची डक्ट या दोघांच्या कॉम्बिनेशननं इथं तयार झालेली एक डक्ट दाखवलेली आहे आणि या डक्टला आपण म्हणू शकतो इजॅक्युलेटर डक्ट. मग इजॅक्युलेटर डक्ट कशी तयार झाली बाळांनो, सर्वांना क्लिअर झालं असेल. इजॅक्युलेटर डक्ट सर युनियन ऑफ वॉस डिफरन्स प्लस सेमायनल वेसिकल या दोघांच्या कॉम्बिनेशननं तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे एक लॉन्जिट्युडिनल सेक्शन किंवा लॅटरल व्ह्यू दाखवलेला आहे असं आपण म्हणू शकतो. समजतंय. म्हणजे आता डायग्राम ओरिएंटेड आपण कंप्लीट करण्याचा प्रयत्न केला. आता हेच स्ट्रक्चर जर मला सांगायचे म्हटलं तर थोडंसं लक्ष द्या समोर. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये आपण पहिला पार्ट काय घेत आहोत, तर पहिला पार्ट घेत आहोत आपण पियर ऑफ टेस्टीज. बरोबर बाळांनो, पियर ऑफ टेस्टीज म्हणजे टेस्टीजची एक जोडी आहे. नेक्स्ट यानंतर सेकंड पार्ट आपण काय घेत आहोत, सेकंड पार्ट मध्ये आहेत असेसरी डक्ट आणि असेसरी डक्ट्स मध्ये आपल्याला वेगवेगळे डक्ट्स आता आपण पाहिल्या. असेसरी डक्ट मध्ये जी फर्स्ट डक्ट आहे मला सांगा, फर्स्ट असेसरी डक्ट मध्ये आपल्याला सांगता येईल पहिली जी डक्ट होती ती कोणती होती, रिटे टेस्टीज. सर सेमिनिफेरस टिब्यूलला का घेतलं नाही, सेमिनिफेरस टिब्यूल ही टेस्टीज मधला पार्ट आहे, लक्षात ठेवायचंय. तो प्रायमरी सेक्स ऑर्गनचा पार्ट आहे, तर त्यामुळे सेमिनिफेरस टिब्यूल इथं घेत नाही आपण. असेसरी डक्ट मध्ये पहिली डक्ट कोणती आहे, रिटे टेस्टीज. नंतर सेकंड आहे वॉसा इफ्रन्सिया. वॉसा इफ्रन्सियाच्या नंतर आहे बाळांनो इपिडिडॅमिसच्या नंतर पुढे आहे वॉस डिफरन्सच्या पुढे डक्ट आहे बाळांनो. वॉस डिफरन्सच्या पुढे जी डक्ट आहे तर ती डक्ट आहे इजॅक्युलेटरी डक्ट. वॉस डिफरन्सच्या पुढे कोण आहे बाळांनो, इजॅक्युलेटरी डक्ट. नेक्स्ट वन इजॅक्युलेटरी डक्टच्या पुढे कोण आहे बाळा, इजॅक्युलेटरी डक्ट. आणि इजॅक्युलेटरी डक्टच्या पुढे कोण आहे तर तो आहे युरेथ्रा. म्हणजे या सर्व काय आहेत,
तर या सर्व असेसरी डक्ट आहेत मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मधल्या. यानंतर असेसरी डक्ट नंतर आपण पुढे घेतो असेसरी ग्लँड्स. तिसरा पार्ट आपण घेतो असेसरी ग्लँड्स. आणि असेसरी ग्लँड्स मध्ये आपण 3 टाईपच्या ग्लँड्स स्टडी करतो. फर्स्ट जो टाईप आहे तर तो आहे बाळांनो सेमाइनल वेसिकल. सेमाइनल वेसिकल. आता हे आपण ऑलरेडी मी तुम्हाला डायग्राम बद्दल सांगितलंय की सेमाइनल वेसिकल कशी आहे तर पियर मध्ये आहे. कशी आहे? पियर्ड आहे ग्लँड. ओके. यानंतर सेकंड वन आहे प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड. प्रोस्टेट ग्लँड. आणि प्रोस्टेट ग्लँड कशी आहे बाळांनो? सिंगल आहे. सिंगल युरिनरी ब्लॅडरच्या बेसला बसलेली सिंगल ग्लँड आहे. यानंतर प्रोस्टेट ग्लँड नंतर बल्बो युरेथ्रल ग्लँड. बल्बो युरेथ्रल ग्लँड किंवा त्याला ऑर मध्ये आपण म्हणतो बाळांनो यस काउपर्स ग्लँड. बरोबर. बल्बो युरेथ्रल ग्लँड किंवा त्याला नाव आहे काउपर्स ग्लँड. कारण काउपर्स हे सायंटिस्टचं नाव आहे त्याच्यावरून आलेलं आहे. आणि ह्या पण कशा आहेत मला सांगा? या पण पियर्ड आहेत. ओके. नेक्स्ट तर आपण इथं घेऊ शकतो की असेसरी ग्लँड मध्ये 3 टाईपच्या ग्लँड प्रेझेंट आहेत. 3 टाईपच्या ग्लँड प्रेझेंट आहेत. आणि या 3 टाईपच्या ज्या ग्लँड आहेत असेसरी ग्लँड मध्ये 3 टाईपच्या ग्लँड आहेत. यानंतर असेसरी ग्लँडच्या पुढे आपल्याला घेता येईल एक्सटर्नल जेनायटेलिया. एक्सटर्नल जेनायटेलिया मध्ये बाळांनो 2 स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत. एक जे स्ट्रक्चर आहे तर एक स्ट्रक्चर आहे पेनिस आणि सेकंड जे स्ट्रक्चर आहे तर ते आहे स्क्रॉटम. पेनिस आणि स्क्रॉटम हे 2 स्ट्रक्चर आपल्याला माहित असणं इथं आवश्यक आहे. समजते सर्वांना? तर अशा प्रकारे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला शिकत असताना हे वेगवेगळे स्ट्रक्चर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ओके. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमला शिकत असताना हे वेगवेगळे स्ट्रक्चर आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. चल नेक्स्ट. आता आपल्याला कोणकोणते स्ट्रक्चर आहेत हे माहित झालं. एकदा परत जर आपल्याला पाहायचं म्हटलं तर मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम मध्ये बाळांनो एकदा आपण याला बॉक्स घेऊ. ओके. पेयर ऑफ टेस्टिस आहे आणि त्यानंतर असेसरी डक्ट आहेत. ओके. असेसरी डक्ट मध्ये या सगळ्या डक्ट येतात. फर्स्ट आता आपण पुढे कंटिन्यू करू. नेक्स्ट पहिला पार्ट आपण स्टार्ट करूया बाळांनो. इथं कोणता? पियर ऑफ टेस्टिस. आता पियर ऑफ टेस्टिस जर आपण पाहिलं तर टेस्टिस बद्दल जी इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन आपण इथं घेण्याचा प्रयत्न करू. पियर ऑफ टेस्टिस मध्ये बाळांनो फर्स्ट आपण इथे स्टार्ट करू. टेस्टिसचा शेप कसा आहे? फर्स्ट पॉइंट आहे शेप. टेस्टिसचा जर शेप पाहिला तर तो ओव्हल शेप असतो. ओव्हल. पेयर ऑफ टेस्टिस मध्ये फर्स्ट पॉइंट शेप कसा आहे मला सांगा? ओव्हल शेप आहे. यानंतर सेकंड पॉइंट आपल्याला सांगता येईल टेस्टिसची जर आपण साईज मेजर केली तर साईज मध्ये बाळांनो विड्थ दिलेली आहे आपल्याला. विड्थ दिलेली आहे 2 to 3 सेंटीमीटर आणि लेंथ मेन्शन केलेली आहे 4 to 5 सेंटीमीटर. ओके. तिसरा पॉइंट आपल्याला घेता येईल टेस्टिसची लोकेशन. टेस्टिसची लोकेशन कुठं आहे? तर टेस्टिस ह्या एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल आहेत म्हणजे ॲब्डॉमिनच्या बाहेर आहेत. एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल आहेत म्हणजे कुठं ठेवलेले आहेत
तर स्क्रॉटम मध्ये ठेवलेले आहेत, लक्षात ठेवायचे. कुठं ठेवलेले आहेत? स्क्रॉटम मध्ये ठेवलेले आहेत. स्क्रॉटम काय आहे? तर इट इज अ पाउच लाईक स्ट्रक्चर आपल्याला म्हणता येईल, पाउच लाईक स्ट्रक्चर आहे. मग आपण जर स्क्रॉटम मध्ये टेस्टिसला दाखवायचं म्हटलं तर अशा प्रकारे आपण इथं दाखवू शकतो की बाळांनो इथं समजून घ्या, अशा प्रकारे एक पाउच लाईक स्ट्रक्चर प्रेझेंट आहे आणि या पाउच लाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? स्क्रॉटम. ओके. नेक्स्ट, आता स्क्रॉटम मध्ये परत 2 कंपार्टमेंट असतात, 2 कंपार्टमेंट, आणि या स्क्रॉटमला इथं जी ओपनिंग आहे या ओपनिंगला आपण म्हणतो इंग्वायनल कॅनल. काय म्हणतो? इंग्वायनल कॅनल. आणि या स्क्रॉटमच्या आतमध्ये अशा प्रकारे ही एक टेस्टिस आहे आणि ही दुसरी टेस्टिस आहे. अशा प्रकारे 2 टेस्टिस प्रेझेंट आहे. ओके. या टेस्टिसला स्क्रॉटम सोबत जोडण्याचं काम काही फायबर करतात, त्यांना गुबर्नॅक्युलम म्हणतो आपण, लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, टेस्टिसला स्क्रॉटमच्या वॉल सोबत जोडण्याचं काम कुणाचं आहे? तर हे गुबर्नॅक्युलमचं आहे. आणि टेस्टिसला या पोझिशनमध्ये अँकरेज करण्याचं काम कुणाचं आहे? तर ते स्पर्मॅटिक कॉर्डचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. यस, अशा प्रकारे इथून हा स्पर्मॅटिक कॉर्ड बाहेर निघलेला असतो. नेक्स्ट, टेस्टिसला असं म्हटलं जातं, यस, अँकरेज करून ठेवलेलं आहे स्क्रॉटम मध्ये. हे कुणी करून ठेवलेलं आहे? स्पर्मॅटिक कॉर्डनं अँकरेज करून ठेवलेलं आहे, हे लक्षात येणं गरजेचं आहे. बरं, आता जर मला लेबलिंग करायचं म्हटलं तर हा जो दिसत आहे आपल्याला, तर याला आपण म्हणतो स्पर्मॅटिक कॉर्ड. स्पर्मॅटिक कॉर्ड. आणि स्पर्मॅटिक कॉर्ड बद्दल आपल्याला सांगता येईल की याच्यामध्ये कोणकोणत्या स्ट्रक्चर पासून हा स्पर्मॅटिक कॉर्ड तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये स्ट्रक्चर आहे बाळांनो वॉस डिफरन्स. म्हणजे जो वॉस डिफरन्स आहे तर तो वॉस डिफरन्स जो आहे तर तो स्पर्मॅटिक कॉर्डद्वारे स्क्रॉटम मधून तो ॲब्डोमेन मध्ये गेलेला असतो. लूप तयार करतो युरिनरी ब्लॅडरवर आणि तो परत पुढे जाऊन इजॅक्युलेटरी डक्ट तयार करतो. यानंतर याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहेत? आर्टेरी प्रेझेंट आहेत, आर्टेरी. यानंतर याच्यामध्ये कोण प्रेझेंट आहे? वेन प्रेझेंट आहेत. नेक्स्ट, याचबरोबर याच्यामध्ये वेगवेगळ्या नर्व्स प्रेझेंट आहेत. म्हणजे वॉज डिफरन्स आहे, आर्टेरी आहे, वेन आहे, नर्व आहे, हे स्पर्मॅटिक कॉर्डचे स्ट्रक्चर प्रेझेंट आहेत. नेक्स्ट, यानंतर आपल्याला दिसणारे हे जे स्ट्रक्चर आहे बाळांनो, तर याला आपण म्हणणार आहोत टेस्टिस. बरोबर, टेस्टिस. याचबरोबर या टेस्टिसला लोअर साइडला बांधून ठेवणारं जे स्ट्रक्चर आहे या स्क्रॉटमच्या वॉल सोबत, याला आपण काय म्हणतो? तर याला आपण म्हणतो गुबर्नॅक्युलम. गुबर्नॅक्युलम. नेक्स्ट, गुबर्नॅक्युलमचं काय फंक्शन तुम्हाला सांगता येईल? इट कनेक्ट कुणाला कनेक्ट करतं मला सांगा? इट कनेक्ट टेस्टिस टू वॉल ऑफ स्क्रॉटम. टेस्टिस टू वॉल ऑफ स्क्रॉटम. टेस्टिसला स्क्रॉटमच्या वॉल सोबत जोडून ठेवण्याचं काम कुणाचं आहे? गुबर्नॅक्युलमचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट, यानंतर पुढचा पॉइंट मला सांगता येईल की हे जे पूर्ण स्ट्रक्चर आहे तर हे पूर्ण स्ट्रक्चर म्हणजे कोण आहे मला सांगा? स्क्रॉटम. ओके, स्क्रॉटम आहे. आणि स्क्रॉटम काय आहे? तर याला आपण एक्सटर्नल जेनायटेलिया म्हणतो. स्क्रॉटम काय आहे? एक्सटर्नल जेनायटेलिया आहे, लक्षात ठेवायचं. एक्सटर्नल जेनायटेलिया. आता मेन फंक्शन असं आहे या स्क्रॉटमचं, जे मेन फंक्शन आहे तर काय फंक्शन आहे मेन? तर लक्षात ठेवायचंय इट रेग्युलेट. स्क्रॉटम काय रेग्युलेट करतो बाळांनो? तर इट रेग्युलेट टेम्परेचर लोअर. इट रेग्युलेट टेम्परेचर 2 to 2.5 डिग्री सेल्सियस लोअर दॅन बॉडी टेम्परेचर. It regulate temperature 2 to 2.5 degree Celsius lower than body temperature which is necessary for spermatogenesis. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिस साठी आवश्यक असणारं टेम्परेचर रेग्युलेट करण्याचं काम कुणाचं आहे? तर हे कुणाचं आहे? लक्षात ठेवायचंय. हे कुणाचं फंक्शन आहे? तर हे स्क्रॉटमचं फंक्शन आहे, लक्षात ठेवायचंय. इट रेग्युलेट
रेग्युलेट टेम्परेचर 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस लोअर दॅन बॉडी टेम्परेचर विच इज नेसेसरी फॉर स्पर्मॅटोजेनेसिस. स्पर्म प्रोडक्शनसाठी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की स्पर्मॅटोजेनेसिससाठी किती टेम्परेचर पाहिजे, बॉडीपेक्षा 2 to 2.5 डिग्री सेल्सिअस कमी पाहिजे. म्हणजे अप्रॉक्सिमेट आपण इथं लिहू शकतो की स्पर्मॅटोजेनेसिससाठी 35 डिग्री सेल्सिअस हे टेम्परेचर महत्वाचं आहे. बरं, आता यामध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला टेस्टिसचं फॉर्मेशन हे ॲब्डॉमिन मध्ये होत असतं आणि अर्ली एम्ब्रियॉनिक लाईफ मध्ये टेस्टिस ह्या स्क्रॉटम मध्ये उतरतात. कितव्या मंथला, तर 7th मंथला. लक्षात ठेवायचं, टेस्टिस स्क्रॉटम मध्ये एम्ब्रियॉनिक लाईफच्या कितव्या महिन्यामध्ये येतात, 7th मंथला त्या डिसेंड होत असतात. लक्षात ठेवायचं, 7th मंथला त्या डिसेंड होत असतात. आता कधी कधी काय होतं, टेस्टिस स्क्रॉटम मध्ये डिसेंड होत नाहीत, उतरतच नाहीत आणि मग टेस्टिस जर स्क्रॉटम मध्ये उतरल्या नाही तर त्यामुळे एक आजार होतो, त्या आजाराला म्हणलं जातं क्रिप्टॉर्चिडिझम. लक्षात ठेवायचे. आणि क्रिप्टॉर्चिडिझम मध्ये मेल कसा असतो तर स्टराईल असतो, कारण टेस्टिस ॲब्डॉमिन मध्ये असल्यामुळे टेस्टिस टेम्परेचर जास्त असल्यामुळे टेस्टिस मध्ये स्पर्म प्रोडक्शन होत नाही आणि तो मेल कसा असतो, स्टराईल असतो. हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. आता हा इंग्वायनल कॅनल टेस्टिस डिसेंड होऊपर्यंत ओपन असतो आणि त्यानंतर हा बंद होतो. लक्षात ठेवायचं, हा इंग्वायनल कॅनल एकदा का टेस्टिस खाली उतरल्या की हा इंग्वायनल कॅनल बंद होऊन जातो. हे आपल्या लक्षात ठेवायचं. कधी कधी इंग्वायनल कॅनल बंद होत नाही आणि त्याच्यामध्ये मग इंटेस्टाईन वगैरे किंवा पोटामधले काही स्ट्रक्चर यस डिसेंड होतात स्क्रॉटम मध्ये आणि त्यावेळेस मग एक आजार होतो, त्या आजाराला आपण म्हणतो हर्निया. काय म्हणतो, हर्निया. तर अशा प्रकारे आपल्याला ही टेस्टिस आणि टेस्टिस कुठं पोझिशन आहे स्क्रॉटम आणि त्याबद्दल स्क्रॉटम बद्दल इन्फॉर्मेशन आपण ही घेतलेली आहे. नेक्स्ट, आता यानंतर आपल्याला पुढचा पॉइंट आपल्याला सांगता येईल की टेस्टिस बद्दल आपल्याला घेऊ शकतो आपण कव्हरिंग्स ऑफ टेस्टिस. नेक्स्ट पॉइंट आहे कव्हरिंग्स ऑफ टेस्टिस. आता कव्हरिंग्स ऑफ टेस्टिस मध्ये आपल्या सिलेबस मध्ये या कव्हरिंग्स दिलेल्या नाहीयेत, पण फक्त आपण इथे नावं घेऊ. कव्हरिंग्स ऑफ टेस्टिस, फर्स्ट जी कव्हरिंग आहे बाळांनो तर ती आहे ट्युनिका वजायनॅलिस. ट्युनिका वजायनॅलिस ही टेस्टिसची एक कव्हरिंग आहे, ही आउटर मोस्ट कव्हरिंग आहे. त्यानंतर आहे ट्युनिका अल्ब्युजिनिया, ट्युनिका अल्ब्युजिनिया. आणि त्यानंतर नेक्स्ट आहे ट्युनिका वॅस्कुलॅरिस. लक्षात ठेवायचंय. नेक्स्ट, तर 3 कव्हरिंग आहेत, ट्युनिका वजायनॅलिस, ट्युनिका अल्ब्युजिनिया आणि ट्युनिका वॅस्कुलॅरिस. सर्वात बाहेर कोण आहे, ही आउटर आहे. नेक्स्ट, यानंतर मिडल आणि यानंतर आहे इनर. तर लक्षात ठेवावं लागतील आपल्याला आउटर टू इनर टू आउटर असा क्वेश्चन जर फ्रेम झाला तर हे माहित असलेला पाहिजे आपल्याला. यस, कव्हरिंग्स ऑफ ओके. नेक्स्ट, तर कव्हरिंग्स ऑफ टेस्टिस मध्ये ह्या 3 कव्हरिंग आपल्याला माहित पाहिजेत. नेक्स्ट पॉइंट आपण घेऊ बाळांनो, ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ टेस्टिस. जर आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतला टेस्टिसचा तर आपल्याला कशा प्रकारे पाहायला भेटतील, ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ टेस्टिसचा जर आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतला तर तो कशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटतो बघा. ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ टेस्टिस मध्ये बाळांनो आपल्याला सर्वात प्रथम ईच टेस्टिस डिवाइडेड into 250 compartment, 250 testicular compartment called testicular lobules. त्याला काय म्हटलं जातं, टेस्टिकुलर लोब्युल्स म्हटलं जातं. म्हणजे प्रत्येक टेस्टिसला 250 टेस्टिकुलर लोब्यूल मध्ये डिवाइड केलेला आहे. बरं, आता ईच टेस्टिकुलर लोब्यूल contain 1 to 3 seminiferous tubule. लक्षात ठेवायचंय, एका टेस्टिकुलर लोब्यूल मध्ये किती 1 to 3 सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहेत. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ईच टेस्टिस कंटेन, एका टेस्टिस मध्ये जवळपास
750 सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स प्रेझेंट आहेत. 750 सेमिनिफेरस ट्यूब्यूल प्रेझेंट आहे. बरं, आता आपण जर काय म्हटलं, ईच टेस्टिस डिवायडेड इंटू 250 कंपार्टमेंट कॉल्ड टेस्टिकुलर लोब्यूल. ईच टेस्टिकुलर लोब्यूल कंटेन 1 to 3 सेमिनिफेरस ट्यूब्यूल. एका लोब्यूल मध्ये जर 3 पकडल्या तर 250 into 3 750 सेमिनिफेरस ट्यूब्यूल प्रेझेंट आहेत, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. बरं, आता यानंतर आपण जर समजा टेस्टिसचा जर आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन घेतला आणि ट्रान्सव्हर्स सेक्शन घेऊन जर आपण इथं पाहिलं तर आपण इथं एक टीएस ऑफ टेस्टिस कंप्लीट ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू. ट्रान्सव्हर्स सेक्शन मध्ये बघा, इथं आपल्याला लक्षात येईल की कशा प्रकारे आहे. नेक्स्ट, इथं मी सेंटरला एक सेमिनिफेरस ट्यूब्यूल घेत आहे, सेमिनिफेरस ट्यूब्यूल. आणि या सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये आपण अशा प्रकारे एक सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे. या सेमिनिफेरस ट्यूब्यूल बरोबरच इकडे ही एक सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे कट सेक्शन. ही एक सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे असं कन्सिडर करू. ही एक सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे, ही एक सेमिनिफेरस ट्यूब्यूल आहे, कट सेक्शन मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. बरं, या सेंटरच्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये जर आपण सेंटरच्या सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये मी तुम्हाला काही सेल दाखवतो. सर्वात कडेला जो लेयर रिप्रेझेंट करत आहे बाळांनो, लार्ज सेलचा लेयर मी रिप्रेझेंट करतो, तर याला आपण म्हणणार आहोत मेल जर्म सेल किंवा त्याला आपण म्हणतो स्पर्मॅटोगोनिया. कोण आहेत या? मेल जर्म सेल. यानंतर याच्या आतमध्ये बाळांनो मी काही सेलचा लेयर रिप्रेझेंट करत आहे, याला आपण म्हणणार आहोत सर्टोली सेल. सर्टोली सेल, सर्टोली सेल. आणि सेंटरला आपण काही स्पर्म रिप्रेझेंट करणार आहोत. बरं, आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर यामध्ये आपल्याला इथं सांगता येईल की सर्वात बाहेर जो सेल लेयर प्रेझेंट आहे, सर्वात बाहेरचा जो सेल लेयर प्रेझेंट आहे तर तो कोण आहे? स्पर्मॅटोगोनिया. कोण आहे? स्पर्मॅटोगोनिया. बरं, सर्वात बाहेर कोण आहे बाळांनो? दिस वन, स्पर्मॅटोगोनिया. स्पर्मॅटोगोनियामध्ये स्पर्मॅटोगोनिया यालाच आपण काय म्हणतो? याला आपण म्हणतो मेल जर्म सेल. मेल जर्म सेल्स लक्षात ठेवायचे. स्पर्मॅटोगोनिया. या स्पर्मॅटोगोनियाच्या पुढे आपण काही व्हाईट कलर मध्ये सेल दाखवलेले आहेत. या सेलला आपण म्हणतो सर्टोली सेल. या सेलला आपण काय म्हणतो? सर्टोली सेल. बरं, इथे मी रिप्रेझेंट करत आहे सेकंड वन, सर्टोली सेल. सर्टोली सेल, सर्टोली सेल्स. बरं, या सर्टोली सेल आणि सेंटरला आपण ज्या काही सेल दाखवलेले आहेत स्मॉल, यांना आपण म्हणतो स्पर्म किंवा स्पर्मॅटोझोआ. स्पर्म किंवा त्यांनाच आपण म्हणतो स्पर्मॅटोझोआ. लक्षात ठेवायचे. आता याच बरोबर इकडे पण आपण या सेलची लाइनिंग आहे. या प्रत्येक सेमिनिफेरस ट्यूब्यूलला स्पर्मॅटोगोनिया आहे. सेम सर्व सेमिनिफेरस ट्यूब्यूल सेम असणार आहेत, लक्षात घ्या. नेक्स्ट, इकडे पण कोण आहेत? स्पर्मॅटोगोनिया म्हणजे मेल जर्म सेल इथं प्रेझेंट आहे. नेक्स्ट, सेम स्पर्मॅटोगोनिया आहेत, सर्टोली सेल आहेत, लक्षात घ्या. याच्या आतमध्ये बाळांनो मी काही सेल इथं रिप्रेझेंट करत आहे. इथे काही सेल प्रेझेंट आहेत. या सेलला मी नाव देत आहे इंटरस्टिशियल सेल. काय नाव देत आहे? इंटरस्टिशियल सेल्स. लक्षात ठेवायचं. किंवा या सेलला ऑर मध्ये म्हटलं जातं लेडिग सेल्स. लेडिग सेल्स लक्षात ठेवा. नेक्स्ट, यानंतर मी अजून एक वेगळ्या प्रकारच्या सेल इथं रिप्रेझेंट करत आहे. तर या सेलला मी इथं नाव देत आहे इम्युनोलॉजिकल सेल. इम्युनोलॉजिकल सेल्स लक्षात ठेवायचे. इम्युनोलॉजिकल सेल्स. नेक्स्ट, यानंतर आपण काही याच्या आतमध्ये असे स्ट्रक्चर दाखवू ज्या ब्लड वेसल प्रेझेंट आहेत याच्यामध्ये. नेक्स्ट, याचबरोबर इथं काही नर्व्स प्रेझेंट आहेत. त्याचबरोबर अजून काही फेन्स प्रेझेंट आहेत, लिम्फॅटिक वेसल प्रेझेंट आहेत. अशा प्रकारे स्ट्रक्चर आहे. मग जर आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ टेस्टिस घेतला
तर टीएस ऑफ टेस्टिस मध्ये लक्षात ठेवायचे बाळांनो 2 पार्ट आहेत. टीएस ऑफ टेस्टिस मध्ये यस 2 पार्ट आहेत. 2 पार्ट मध्ये एक जो पार्ट आहे तर तो पार्ट आहे सेमिनिफेरस ट्यूब्यूल. सेमिनिफेरस ट्यूब्यूल लक्षात ठेवायचे, सेमिनिफेरस ट्यूब्यूल. आणि दुसरा जो पार्ट आहे तर तो आहे इंटरस्टिशियल स्पेस. सेकंड पार्ट कोणता आहे? इंटरस्टिशियल स्पेस. इंटरस्टिशियल स्पेस 2 पार्ट आपल्याला इथं पाहायला भेटतात. बरं, सेमिनिफेरस ट्यूब्यूल आणि इंटरस्टिशियल स्पेस. सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये 2 प्रकारच्या सेलची लाइनिंग आहे. एक आहे स्पर्मॅटोगोनिया, त्यांनाच आपण म्हणतो मेल जर्म सेल. या मेल जर्म सेल मध्ये काय होतं तर यांच्यामध्ये मिओसिस व्हायला चालू होतं आणि मिओसिस होऊन फायनली काय तयार करतात तर या सेल स्पर्म तयार करण्याचं काम करतात. स्पर्मलाच आपण स्पर्मॅटोझोआ म्हणतो. ओके, यस. यानंतर ह्या ज्या सर्टोली सेल आहेत तर या सर्टोली सेलचं काम काय आहे तर सर्टोली सेल ह्या न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. सर्टोली सेलचं काम काय बाळांनो? न्यूट्रिशन सप्लाय करणं. कुणाला तर जर्म सेलला. कुणाला? जर्म सेलला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं हे त्याचं काम आहे. लक्षात ठेवायचं. यस, जर्म सेल्सला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणं हे कुणाचं काम आहे तर सर्टोली सेलचं काम आहे. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट स्पर्मॅटोझोआ जे आहे तर स्पर्मॅटोझोआ म्हणजेच आपण त्यांना स्पर्म म्हणतो. लक्षात ठेवायचं. इथं ज्या लीडिंग सेल आहेत, लेडिंग सेल तर किंवा इंटरस्टिशियल सेल यांचं काम आहे सिक्रिशन ऑफ टेस्टिकुलर हार्मोन. टेस्टिकुलर हार्मोन सिक्रिएट करतात. आणि टेस्टिकुलर हार्मोन कोणतं आहे तर टेस्टिकुलर हार्मोनलाच आपण टेस्टेस्टेरॉन किंवा टुगेदरली कॉल्ड अँड्रोजन म्हणतो. लक्षात ठेवायचं. टेस्टिकुलर हार्मोनला आपण काय म्हणतो? अँड्रोजन. म्हणजे ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ टेस्टिस जर तुम्ही घेतला तर ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ टेस्टिस मध्ये आपल्याला मेन 2 पार्ट पाहायला भेटतात. एक जो पार्ट आहे तर तो आहे सेमिनिफेरस ट्यूब्यूल आणि दुसरा जो पार्ट आहे तर तो आहे इंटरस्टिशियल स्पेस. सेमिनिफेरस ट्यूब्यूल मध्ये 2 प्रकारच्या सेल आहेत, स्पर्मॅटोगोनिया आणि सर्टोली सेल. स्पर्मॅटोगोनियालाच मेल जर्म सेल म्हणायचं, मिओसिस होऊन स्पर्म तयार होतील. आणि दुसऱ्या टाईपच्या आहेत सर्टोली सेल ज्या न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतील. यस, म्हणजे फूड प्रोव्हाइड करतील. कुणाला? जर्म सेलला. यानंतर सेंटरला काय आहेत? स्पर्मॅटोझोआ आहेत म्हणजे स्पर्म आहेत असं म्हणतो. यस, सेमिनिफेरस ट्यूब्यूलच्या सभोवताली इंटरस्टिशियल स्पेस आहे, त्याच्यामध्ये इंटरस्टिशियल सेल प्रेझेंट आहेत. इंटरस्टिशियल सेल प्रेझेंट आहेत. ज्या सेलला लीडिंग सेल म्हटलं जातं ते टेस्टिकुलर हार्मोन तयार करतात ज्याला आपण अँड्रोजन म्हणतो. त्याचबरोबर तिथं इम्युनॉलॉजिकल काही इम्युनोकम्पेटंट सेल किंवा इम्युनॉलॉजिकल सेल प्रेझेंट आहेत. त्याचबरोबर त्या स्पेसमध्ये ब्लड वेसल्स आहेत, नर्व्स आहेत, लिम्फॅटिक वेसल आहेत. तर हा ट्रान्सव्हर्स सेक्शन ऑफ टेस्टिस आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तर आपण टेस्टिस पर्यंत आलोय. पुढच्या लेक्चरमध्ये असेसरी डक्ट पुढे पाहू. थँक्यू व्हेरी मच.